नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सैनिक स्कूल बिजापूर कर्नाटका यांच्यामार्फत स्टाफ रिक्रुटमेंटसाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये क्लर्क इत्यादी पदांची जी भरती आहे ती केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. यानुसार पाहू शकता LDC कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. यामध्ये ओपनसाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयाची माहिती पाहूयात. याच्यामध्ये जे वय आहे ते 18 ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे 1 जून 2024 रोजी. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे क्लास 3 प्री डिग्री आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंग स्पीड जो आहे ॲटलिस्ट 40 वर्ड पर मिनिट आवश्यक आहे. म्हणजे 12वी आणि 40 वर्ड पर मिनिटचं टायपिंग स्पीड आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲबिलिटी टू करस्पॉन्ड इन इंग्लिश विथ कम्प्युटर ऑपरेशन म्हणजे इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता. एक्सपिरियन्स इन डीलिंग विथ व्हेरियस प्रोजेक्ट्स इंडिपेंडेंटली बेंट फ्रॉम द स्टोअर्स लेजर्स कीपिंग रेकॉर्ड्स अँड वेल वर्स इन ड्राफ्टिंग ऑफ लेटर्स. त्याचबरोबर दुसरं पद पाहू शकता वॉर्ड बॉयज कंत्राटी पद्धतीने. एकूण 4 जागा आहेत. वयाची पात्रता आहे 18 ते 50 वर्ष दरम्यान. यामध्ये कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशन इन इंग्लिश, हायर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन हँडलिंग द स्टुडंट्स इन रेसिडेन्शियल स्कूल, institute knowledge of the computers, typing and experience, housekeeping duties and experience of working as hostel warden, ward boy in any residential public school. The candidate should be physically fit. त्याचबरोबर प्रेफरन्स जो आहे तो EX सर्व्हिसमॅन यांना देण्यात जाईल. त्यानंतर तिसरं पद पाहू शकता नर्सिंग सिस्टर फिमेल ओनली कंत्राटी पद्धतीने. एकूण एक जागा याच्यामध्ये. वयाची पात्रता आहे 18 ते 50 वर्ष दरम्यान. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता डिप्लोमा इन नर्सिंग, डिप्लोमा इन जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे कम्युनिकेशन इन इंग्लिश, हायर क्वालिफिकेशन हॅविंग एक्सपिरियन्स फॉर मिनिमम 5 वर्षाचं वर्किंग रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर चौथा पद आहे PEM PTI कम मॅट्रॉन फिमेलसाठी कंत्राटी पद्धतीने. एकूण एक जागा. वयाची पात्रता आहे 18 ते 50 वर्ष दरम्यान. याच्यामध्ये कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये प्रोफिशियन्सी आवश्यक आहे. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता वर्क एक्सपिरियन्स इन प्रोफेशन रेप्युटेड पब्लिक स्कूल. त्याचबरोबर बॅचलर्स डिग्री इन फिजिकल एज्युकेशन BPED इक्विलंट विथ 50% मार्क्स. त्याचबरोबर कम्युनिकेशन इन इंग्लिश आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर्स टायपिंग आणि एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग ड्युटीज आवश्यक आहे. 6वं पद आहे काउन्सिलर कंत्राटी पद्धतीने. एकूण एक जागा आहे. वयाची पात्रता आहे 21 ते 35 वर्ष दरम्यान. शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकोलॉजी और पोस्ट ग्रॅज्युएट इन चाइल्ड डेव्हलपमेंट और ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा इन करियर गायडन्स काउन्सिलिंग. त्याचबरोबर अनुभव पाहू शकता एक्सपिरियन्स इन प्रोव्हाइडिंग करियर एज्युकेशनल काउन्सिलिंग अँड स्टुडंट्स रेप्युटेड स्कूल, रजिस्ट्रेशन ऑफ रिहॅबिलिटेशन काउन्सिलर ऑफ इंडिया वोकेशनल काउन्सिलर. त्याचबरोबर इंटरेस्टेड इन अदर एक्स्ट्रा सर्क्युलर ॲक्टिव्हिटीज अँड ॲप्टिट्यूड फॉर रेसिडेन्शियल स्कूल लाईफस्टाईल. त्याचबरोबर द कॅन्डिडेट शुड बी फिजिकली फिट आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचं पद आहे म्युझिक टीचर कंत्राटी पद्धतीने. एकूण एक जागा आहे. वयाची पात्रता आहे 21 ते 35 वर्ष दरम्यान. शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी द डिग्री और डिप्लोमा इन म्युझिक फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर डिझायरेबल पास्ट एक्सपिरियन्स टू टेक सेकंडरी लेवल CBSE ॲफिलिएटेड रेसिडेन्शियल स्कूल विल बी गिवन प्रेफरन्स. त्याचबरोबर पुढचं पद आहे ड्रायव्हर रेग्युलर बेसिसवर. SC साठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे शुड हॅव पास्ड मॅट्रिक्युलियन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड. त्याचबरोबर शुड हॅव पासेस ड्रायव्हिंग लायसन्स टू ड्राईव्ह हेवी ड्युटी ॲज वेल एज लाईट 4-व्हीलर व्हेकल्स. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग हेवी ड्युटी अँड लाईट व्हेकल्स विथ मिनिमम 5 years एक्सपिरियन्स विल बी गिवन प्रेफरन्स. वयाची पात्रता आहे 18 ते 50 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग ड्रायव्हिंग स्कूल व्हेकल्स इन द पास्ट विल बी गिवन प्रेफरन्स. त्याचबरोबर नॉलेज ऑफ फर्स्ट लाईन मेंटेनन्स आवश्यक आहे. EX सर्व्हिसमन विल बी प्रेफर्ड. याच्यासाठी EX सर्व्हिसमनमधला आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
त्याचबरोबर पे स्केल देण्यात आलेला आहे, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. याचबरोबर अप्लाय कसं करायचं आहे, तर अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वॅकन्सीची लिंक देण्यात आलेली आहे. याचबरोबर तुम्हाला अर्ज करण्यासाठी ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन जे आहे अलॉंग विथ अटेस्टेड कॉपीज, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्ज जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून प्रिंटआउट काढून त्याच्याबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि अर्ज, त्याचबरोबर पोस्टेज स्टॅम्प आहे 40 रुपयेचा, तो स्टेपल करून म्हणजे स्टिप करून त्याचबरोबर जे दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 500 रुपयेचा डिमांड ड्राफ्टसुद्धा याच्याबरोबर जोडणे आवश्यक आहे. त्या प्रिन्सिपल सैनिक स्कूल बिजापूर या नावाने तो डिमांड ड्राफ्ट असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. याच्यासाठी अर्ज करण्यासाठीचा जो जाहिरात जे ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे, अर्ज फॉर्मॅट, तो देण्यात आलेला आहे. हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंटआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे विविध पदांसाठीची, या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.